नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आत्ताचा जो व्हिडिओ आहे तो आहे आपल्या मे महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात. मला बऱ्याच कमेंट पुणे जिल्ह्यामधून येत आहेत. माझा हा व्हिडिओ खास करून सगळ्यात जास्त पुणे जिल्ह्यासाठी आहे. तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जिल्ह्यामध्ये सध्या हे वितरण सुरू आहे. फास्ट आणि खूपच फास्ट मध्ये हे वितरण सुरू आहे. पण पुणे जिल्ह्यामध्ये आणखीन वितरण झालेलं नाही किंवा अजून हप्ता आला नाही ताई, अशा मला भरपूर कमेंट येत आहेत. आणि आपल्या सगळ्याच सोशल मीडियाच्या अंतर्गत मला ह्या कमेंट येत आहेत आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या अंतर्गतही मला कमेंट येत आहेत. तर काळजी करू नका, पुणे जिल्ह्यामध्ये अजून वितरण झालेलं नाही. खूप तुरळक ठिकाणी हे वितरण झालंय. पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा वितरण होणार आहे, काळजी करू नका. नेहमीप्रमाणे शक्यतो पुणे जिल्ह्यामध्ये पहिल्या दिवशी वितरण होतच नाही, शक्यतो दुसऱ्या दिवशी वितरण होते. मागच्या वेळेस पुणे जिल्ह्यामध्ये दुसऱ्या दिवशी वितरण झालं होतं. यावेळेस सुद्धा पुणे जिल्ह्यामध्ये दुसऱ्या दिवशी वितरण म्हणजे आज वितरण होणार आहे. आज आहे 16 मे आणि आज वितरण होणार आहे. साधारण तुम्हाला 4च्या आसपास हे वितरण होईल, काळजी करू नका, किंवा 4च्या नंतर वितरण होईल. पण पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आज हप्ता येणार आहे, कोणीही काळजी करू नका. ज्या महिलांना हप्ता आज येणार नाही त्या महिलांना उद्या हप्ता मिळेल. आता सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये वितरण चालू आहे. माझा व्हिडिओ खास करून पुणे जिल्ह्यातील महिलांसाठी आहे. आणि मी पुणे शहर नाही बोलले बरं का, पुणे जिल्हा म्हणजे पूर्ण ग्रामीण भाग सुद्धा ह्याच्यामध्ये येतो. त्यामुळं पुणे जिल्ह्यासाठी माझा आत्ताचा व्हिडिओ आहे. भरपूर कमेंट येत आहेत, कारण काय झालंय, पुणे जिल्ह्याचा आपला एक ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुप. तर तिथे अजून कोणालाही वितरण झालेलं नाही. मी थोडीशी माहिती घेतली कॉल करून, तर अजूनही हप्ता आलेला नाही. त्यामुळं खास करून पुणे जिल्ह्यातील महिलांनी टेन्शन घेऊ नका, टेन्शन फ्री राहा. तुमचा फॉर्म पात्र आहे ना, तुम्हाला काहीच काळजी करायची गरज नाही. तुम्हाला हप्ता मिळणार आहे आपल्या मे महिन्याचा. बाकी मार्च एप्रिलच्या हप्त्या संदर्भात सर्व अपडेटवर एक वैयक्तिक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती शेअर केलेला आहे आणि सगळ्याच सोशल मीडियाला मार्च एप्रिल हप्त्या संदर्भात आणि मे महिन्याच्या हप्त्या संदर्भात व्हिडिओ शेअर केलाय. ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता जाऊन. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, मे महिन्याचा हप्ता जर पुणे शहरामधील महिलांना आला नसेल, पुणे जिल्ह्यातील महिलांना आला नसेल, तरी काळजी करू नका, तुम्हाला हप्ता मिळणार आहे. थोडस वाट बघा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत, पुणे जिल्ह्यातील महिलांपर्यंत शेअर करा, कारण तुमच्यासारखं टेन्शन त्या महिलांना आलेलं आहे. काय अजून हप्ता कसा आला नाही, हप्ता कसा आला नाही म्हणून त्यांना टेन्शन आले. म्हणून या व्हिडिओला त्यांना शेअर करा, जेणेकरून ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल तुमच्या माध्यमातून. तुम्हाला टेन्शन आलं, तुम्हाला मी माहिती दिली, पण त्यांना कोण देणार? तर अजून पुणे जिल्ह्यामध्ये हे वितरण मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं नाही. त्यामुळे काळजी करू नका. आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा हप्ता मिळणार आहे आणि तुम्हीच मला कमेंट करून सांगणार आहात की ताई आम्हाला हप्ता मिळाला. त्यामुळे काळजी करू नका. बाकी ज्या महिलांना हप्ता मिळालेला नाही अजूनही, महाराष्ट्रामधलं सांगत आहे मी, महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्ह्यामध्ये अजून वितरण झालं नसेल किंवा तुम्हाला हप्ता आला नसेल, तसं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्याच जिल्ह्यामध्ये सध्या वितरण सुरू आहे. पण समजा तुम्हाला अजून हप्ता आला नसेल तर नक्कीच तुम्हाला आज उद्या 2 दिवसामध्ये हे वितरण होणार आहे. बाकी जर हप्ता आलाच नाही तर या संदर्भात आपण नक्की नंतर बोलणार आहोत. आता फक्त पुणे जिल्ह्यामधल्या वितरणासंदर्भात माहिती आहे. अजून वितरण झालं नाही ताई, होईल वितरण, कोणीच काळजी करू नका, सगळ्यांना हप्ता मिळणार आहे. चला तर मग परत भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.